नमस्ते मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हॅशटॅग कंबाईन करंट अफेअर्स या सिरीजच्या माध्यमातून आपण लेटेस्ट घडामोडी पाहणार आहोत. चालू घडामोडी या विषयाच्या महत्त्वपूर्ण ज्याला परीक्षाभिमुख घडामोडी म्हणूया, तर अशा घडामोडी आजच्या भागात आपण पाहू. त्यामध्ये सर्वप्रथम एक क्रीडा स्पर्धा सुरू आहे. हंगेरीमधील बुडापेस्ट या ठिकाणी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने भारताला या स्पर्धेतील आतापर्यंतचं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. या जागतिक स्पर्धेत जेमतेम भारतानं इतिहास पाहता या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेचा तर आतापर्यंत आपण फक्त 3च पदकं जिंकलेली आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम 2003 या वर्षी लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने भारताला कांस्य पदक मिळवून दिलेलं होतं. त्यानंतर नीरज चोप्राने मागच्या वर्षी रौप्य पदक मिळवलेलं आहे भालाफेकीमध्ये आणि आता भारतानं पहिल्यांदा सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. अशी कामगिरी करणारा नीरज चोप्रा हा जो खेळाडू आहे तो पहिलाच भारतीय व्यक्ती ठरलेला आहे. त्याचबरोबर पहिलाच आशियाई व्यक्ती देखील तो ठरलेला आहे. तर नीरज चोप्राबद्दल आपण महत्त्वाच्या घडामोडी पाहूया. या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या नीरज चोप्रा हा हरियाणा या राज्याचं प्रतिनिधित्व करतो. तो हरियाणामधील खंड्रा पानिपत येथील खंड्रा या ठिकाणचा आहे. त्याने भारताला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देखील पहिलं सुवर्ण पदक म्हणजे वैयक्तिक क्रीडा प्रकार भालाफेकीमधलं पहिलं आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारामधील त्याने नीरज चोप्राने आपल्याला दुसरं सुवर्ण पदक मिळवून दिलेलं होतं. त्याआधी अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 2008 मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात नेमबाजीत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं आणि नीरज चोप्रा हा आता दुसरा खेळाडू ठरलेला होता. तर या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. त्यामध्ये त्याच्या स्पर्धा आहेत, महत्त्वाचं आहे स्पर्धा कोणत्या ठिकाणी आता सध्या सुरू आहेत. तर त्या स्पर्धा ज्या आहेत हंगेरी या ठिकाणी हंगेरी या देशामध्ये बुडापेस्ट या ठिकाणी या स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. पहिला प्रयत्न तो अयशस्वी ठरला होता. पहिल्या भालाफेकीमध्ये तो अयशस्वी ठरल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने हे सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. किती मीटर त्याने भाला फेकला हे देखील महत्त्वाचं ठरतं, ते पाहावं लागेल आपल्याला. 88.17 मीटर भाला फेकत त्याने सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. त्या स्पर्धेमध्ये 2 आणि 3 दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे खेळाडू कोण हे देखील आपण पाहूया. त्यामध्ये पाकिस्तानचा नदीम हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. त्याने 87.82 मीटर भाला फेकीत दुसरं स्थान या स्पर्धेत पटकावलेलं आहे. त्यानंतर चेक प्रजासत्ताकचा जेकब वाडलेजला हा जो आहे तो 86.67 मीटर आणि त्याचा क्रमांक तिसऱ्या स्थानावर तो आहे. म्हणजे त्याने कांस्य पदक मिळवलेलं आहे. पाकिस्तानच्या खेळाडूला रौप्य पदक आणि भारतानं या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत या स्पर्धेमध्ये अशी कामगिरी करणारा मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पहिला भारतीय खेळाडू आहे नीरज चोप्रा. तर पहिलाच आशियाई खेळाडू देखील आहे. आतापर्यंत आशियाई खेळाडूला देखील कोणत्याही भालाफेकीमध्ये आतापर्यंत जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवता आलेलं नव्हतं. तर ही महत्त्वाची कामगिरी नीरजने करून दिलेली आहे. यानंतर या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या इतिहासामध्ये जर सुरुवातीला आपण उल्लेख केला होता तर भारताचं एकूण हे तिसरं पदक ठरलेलं आहे. भारताचं तिसरं पदक ठरलेलं आहे जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये. महत्त्वाचं आहे हे देखील. किती पदक आतापर्यंत आपण मिळवले तर 3च पदक आतापर्यंत आपण मिळवलेले आहेत. त्यामध्ये 2022 म्हणजे याआधी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं होतं नीरज चोप्राने आणि सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे त्याने पदक मिळवलेलं आहे आता सुवर्ण पदक. आणि 2003 मध्ये त्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत 2003 या वर्षी महिलांच्या लांब उडीत अंजू बॉबी जॉर्जने कांस्य पदक मिळवलं होतं. तर याआधी आपल्याला या स्पर्धेमध्ये फक्त ते पण 2003 या वर्षी कांस्य पदक मिळालं. असे एकूण 3 पदकं आपण या स्पर्धेत मिळवलेले आहेत. यानंतर नीरज चोप्राबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. आतापर्यंत त्याने कोणत्या स्पर्धेमध्ये किती पदकं मिळवलेली आहेत हे जाणून घेणं देखील आवश्यक आहे. तर महत्त्वाच्या काही क्रीडा ज्या पार पडलेल्या होत्या त्यामध्ये आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत त्याने रौप्य पदक मिळवलं होतं 2016 मध्ये. त्यानंतर जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा यात त्याने सुवर्ण पदक मिळवलं होतं 2016 या वर्षी. दक्षिण आशियाई स्पर्धा त्यानंतर सुवर्ण पदक त्यामध्ये देखील 2016 याच वर्षी. आशियाई अजिंक्यपद स्पर्धा सुवर्ण पदक 2017. त्यानंतर राष्ट्रकुल महत्त्वाची स्पर्धा आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक आहे 2018 या वर्षी त्याने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं होतं. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा 2018 मध्ये सुवर्ण पदक आहे. महत्त्वाचं हे आहे ऑलिम्पिक स्पर्धा. भारताने ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात म्हणजे दुसरं सुवर्ण पदक वैयक्तिक क्रीडा प्रकारात आपल्याला दुसरं सुवर्ण पदक मिळालेलं आहे हे लक्षात घ्या. महत्त्वाचं
2021 मध्ये टोकियो या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेल्या होत्या. 2020 मध्ये त्या संपन्न होणार होत्या, परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्या कारणाने त्या स्पर्धा 1 वर्ष पुढे ढकलल्या गेल्या आणि 2021 मध्ये या क्रीडा संपन्न झालेल्या होत्या ऑलिम्पिक स्पर्धा. त्यात भारतानं एकूण 7 पदकं जिंकली होती आणि त्यात एकमेव सुवर्ण पदक होतं ते म्हणजे नीरज चोप्राने आपल्याला ते मिळवून दिलं होतं. तर त्यानंतर मागच्या वर्षी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदक त्यांनी मिळवलेलं आहे 2022 मध्ये आणि जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा आता 2023 मध्ये भारताला या स्पर्धेत पहिलं सुवर्ण पदक मिळवून देण्याची त्याने कामगिरी केलेली आहे. तर हे महत्त्वाचे काही बाबी आपण पाहिलेल्या आहेत जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेविषयीच्या. त्यामध्ये एखादा प्रश्न परीक्षेत विचारला गेलाच याबद्दल तर ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तर व्यवस्थित त्याची नोट करून घ्या. यानंतर नेक्स्ट आहे ब्रिक्स संघटनांची नुकतीच परिषद एक पार पडलेली 15वी ब्रिक्स संघटनांची परिषद, ती म्हणजे जोहान्सबर्ग या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी ब्राझील, रशिया, चीन, इंडिया आणि साऊथ आफ्रिका ही जी काही 5 राष्ट्र आहेत ब्रिक्सची, तर ही 5 राष्ट्रांची परिषद 15वी परिषद आहे. लक्षात घ्या 15वी परिषद 2023 ही आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी दक्षिण आफ्रिका ही परिषद संपन्न झालेली आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी ही जी परिषद आहे 15वी परिषद हे महत्वाचं आहे. त्यानंतर जगातील जागतिक अर्थव्यवस्थेचे काही देश आहेत महत्वाचे, त्यांची हा गट आहे ब्रिक्स नावाचा आणि दरवर्षी ही परिषद आयोजित करण्यात येते. सर्वप्रथम ही परिषद कधी झाली ते देखील पाहू पुढे. ही 15वी वार्षिक परिषद आहे ब्रिक्स संघटनांची, ज्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच सदस्य राष्ट्र आहेत. 5 सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुखां या ठिकाणी परिषदेत होते उपस्थित. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा ज्यावेळेस ही परिषद आफ्रिकेत संपन्न झाली त्यावेळेसचे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी परिषद झालेली आहे तर त्या देशाचे राष्ट्रप्रमुख कोण होते हे माहिती असणं आवश्यक आहे. सिरिल रामाफोसा यांनी हे परिषदेमध्ये प्रमुख होते आणि 67 देशांना नेत्यांना त्यांनी शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलेलं होतं. त्यानंतर यानंतर या परीक्षेमध्ये येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये जर यावर्षी पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेविषयी प्रश्न विचारला गेलास तर ही माहिती आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि ती तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या. कारण आता आधी 5 देश होते, त्यानंतर आणखीन 6 देश ब्रिक्स संघटनेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अधिकृतरित्या त्यांचा जे काही सहभाग आहे तो 1 जानेवारी 2024 म्हणजे पुढील वर्षापासून ते याचा ब्रिक्सचे सदस्य असणार आहेत. तर ती 6 देशे कोणती ती माहिती असणं आवश्यक आहे. विधानात्मक प्रश्न असतील किंवा 1 लाईनर क्वेश्चन असेल तर त्यामध्ये त्या राष्ट्रांचा उल्लेख केलेला असणारच आहे, म्हणून ते व्यवस्थित तुम्हाला नोट करणं गरजेचं ठरतं. यापैकी कोणतं राष्ट्र नाही किंवा ह्या 6 राष्ट्रांचा उल्लेख केला जाईल आणि त्याबद्दल आपल्याला ओळखावं लागणार आहे की ती राष्ट्र कोणती होती. त्यामुळे पूर्ण राष्ट्र माहिती असणं आवश्यक आहे. ती 6 राष्ट्र कोणती ती पाहूया. ब्रिक्समध्ये नवीन 6 राष्ट्र समावेश आहेत. त्यामध्ये पहिला आहे अर्जेंटिना 1 नंबर, त्यानंतर इजिप्त दुसरा आहे, इथिओपिया तिसरं, त्यानंतर इराण 4थं राष्ट्र, सौदी अरेबिया हे 5वं आहे आणि संयुक्त अरब अमिरात हे 6. तर ही 6 राष्ट्र आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. परीक्षा दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे. यावर्षी हे नवीन ब्रिक्स संघटनेमध्ये जे काही मुद्दे चर्चिले जातात प्रामुख्याने विविध विषयावरती, तर त्यानंतर यावेळेसचा जो महत्त्वाचा म्हणजे भाग आहे म्हणजे यावेळेसचं डिक्लेरेशन जे आहे या परिषदेच्या निमित्तानं ती म्हणजे हे 6 राष्ट्र आता ब्रिक्सचे सदस्य असणार आहेत. परंतु नाव जे आहे ते ब्रिक्सच असणार आहे. या समावेश झाल्यानंतर अधिकृतरित्या या राष्ट्रांचा समावेश झाल्यानंतर काय नाव चेंज वगैरे झालं तर ते आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून पुढे पाहूया. ओके, सध्या तरी 6 राष्ट्रांचं नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते कोणते मुद्दे आपण पाहू. या ब्रिक्स संघटनेमध्ये जे काही चर्चिले गेले होते ते पाहूया. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याच्या निश्चयासह भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या विकसनशील देशांच्या आकांक्षांना पाठिंबा देण्याचा निर्धार या ब्रिक्स परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटना अधिक लोकशाहीवादी आणि प्रभावी कार्यक्षम होणे आवश्यक असून परिषदेच्या सदस्यत्वात विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व वाढणे गरजेचं आहे. हे महत्त्वाचे आहेत 2 उद्देश जे की आपण सुरुवातीलाच ते मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर नेहमीप्रमाणे दहशतवाद विषयी देखील त्या ठिकाणी मुद्दा चर्चेला जातो. दरवेळेस ब्रिक्सच्या परिषदेमध्ये प्रामुख्याने हा भाग असतोच, हा घटक असतो आणि त्यावरती प्रत्येक वेळेस काही ना काही तिथे चर्चा होते. तर त्यामध्ये दहशतवादांचा निषेध जो आहे त्या ब्रिक्सच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादांचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे. दहशतवाद आणि कट्टरतावादाला पोषक असणाऱ्या विचारसरणीचा
आपल्याला धोका आहे असं मत त्या ठिकाणी मांडण्यात आलं आणि दहशतवाद्यांच्या सीमापलीकडे हालचाली तसेच दहशतवादाला वित्तपुरवठा करणारी यंत्रणा, जाळे, सुरक्षित आश्रयस्थाने या सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्याचा निर्धार या ब्रिक्स संघटनेच्या माध्यमातून या परिषदेत महत्त्वाचा जो आहे मुद्दा दहशतवादाचा निषेध त्यामध्ये तो करण्यात आलेला आहे. तर हे मुद्दे जे आहेत ते आपण पाहिले. यानंतर यामध्ये ब्रिक्स संघटनेबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊ आणखी थोडीशी माहिती. ती म्हणजे हा जो प्रमुख घटक आहे ब्रिक्सचा, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 राष्ट्रांचा आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तो समूह आहे ब्रिक्स, ज्याची स्थापना 2010 मध्ये झालेली आहे. दक्षिण आफ्रिकेसहित 2010 मध्ये झाली. त्याआधीच एक ब्रिक्सची परिषद संपन्न झाली होती 2009 मध्ये, ते देखील पाहू पुढे. आफ्रिकेच्या पूर्व ब्रिक्समध्ये करण्यात आली 2010 मध्ये. शेवटी ब्रिक्समध्ये समावेश झालेले राष्ट्र कोणतं, तर 24 डिसेंबर 2010 मध्ये त्यांचा प्रवेश झालेला होता दक्षिण आफ्रिकेचा. मूळ संक्षेप ब्रिक किंवा द ब्रिक्स हे 2001 मध्ये गोल्डमॅन सॅक्सचे अर्थशास्त्रज्ञ जिम ओनिल यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवर एकत्रितपणे वर्चस्व गाजवणाऱ्या, वेगाने वाढवणाऱ्या अर्थव्यवस्थांचे वर्णन करण्यासाठी हे ब्रिक तयार केलेलं होतं. थोडक्यात पार्श्वभूमी ही. त्यानंतर पहिली परिषद जाणून घेणं आवश्यक ठरतं, ते आपण पाहूया. ब्रिक्स राष्ट्रांची पहिली परिषद ती म्हणजे 16 जून 2009 मध्ये ब्रिक या नावाने कोणत्या ठिकाणी झालेली होती हे देखील महत्वाचं आहे. एकातेरिनबर्ग या ठिकाणी, हे जे ठिकाण आहे ते रशिया मध्ये आहे. रशिया या ठिकाणी पहिली परिषद झालेली होती ब्रिक्सची. पहिलं ब्रिक होतं 2009 मध्ये ब्रिक्स संघटनेची. त्यावेळेस लुईस इन्साओ लुला दा सिल्वा हे जे आहेत ब्राझीलचे, त्यानंतर दिमित्री मेदवेदेव रशियाचे, डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे आणि हू जिंताओ हे चीनचे हे प्रमुख जे नेते होते ते या परिषदेमध्ये त्यांचा सहभाग होता. पहिल्या ब्रिक्सच्या परिषद 2009 मध्ये आणि 10 मध्ये. नंतर दक्षिण आफ्रिका समावेश झाला आणि पुढील परिषद म्हणजे 2011 मधल्या परिषदेमध्ये चीन मध्ये परिषद भरवण्यात आलेली होती 2011 या वर्षीची. आणि त्या परिषदेला दक्षिण आफ्रिकेचे जेकब झुमा जे होते प्रमुख, तर ते उपस्थित होते. तरी महत्वाची माहिती ब्रिक्स संघटनेविषयीची. त्यानंतर 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आलेला आहे. या पुरस्कार कोणत्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता, दिग्दर्शक, कलाकार म्हणजे ऍक्टर ऍक्ट्रेस कोण, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर परीक्षेमध्ये 2023 बरोबरच म्हणजे हा जो पुरस्कार आहे 21 साठीचा पुरस्कार जो आहे तो आता नुकतेच त्याची घोषणा करण्यात आली. परंतु 68वा पुरस्कार आणि 69वा पुरस्कार हे दोन्ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एखादा प्रश्न 68व्या पुरस्कारावर देखील विचारला जाऊ शकतो, कारण यावर्षी जी परीक्षा आपली झालेली होती कंबाईनची त्यामध्ये या 68व्या चित्रपट पुरस्काराबद्दल परीक्षेत काही विचारलं गेलं नाही, परंतु त्यामुळे ते देखील महत्त्वाचं ठरतं. तर सायमल्टेनियसली दोन्ही इयरचं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. परंतु 68वा चित्रपट पुरस्कार पाहत असताना फक्त एक 2-4 पुरस्कार आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. तर ते आपण हे पुरस्कार जाणून घेत असताना मी तिथे मेन्शन करेन, ते फक्त तुम्ही नोट डाऊन करून घ्या, ते देखील महत्त्वाचं आहे. तर 69वा राष्ट्रीय पुरस्कार 2021 या वर्षासाठीचा हा पुरस्कार आहे. आता नुकताच तो जाहीर करण्यात आलेला आहे. तर काही प्रमुख कलाकार आहेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आता नुकतीच त्याची घोषणा झालेली आहे. तर 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आपण पाहू. त्यामध्ये पहिला सर्वप्रथम म्हणजे द रॉकेटरी नंबी इफेक्ट जो आहे चित्रपट, तो भारताचे माजी वैज्ञानिक नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आर माधवनने त्याची निर्मिती केलेली होती. रॉकेटरी द नंबी इफेक्ट नावाचा हा सिनेमा आहे. तर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार नॅशनल अवॉर्ड जो आहे तो या चित्रपटाला मिळालेला आहे. या चित्रपटाचं निर्माता, लेखन तसंच दिग्दर्शन देखील आर माधवनने केलेलं आहे. आर माधवनच्या या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवलेला आहे. 69वा आहे, लक्षात घ्या. आपण 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराविषयी माहिती घेत आहोत. तर आर माधवनच्या रॉकेटरी द नंबी इफेक्ट या चित्रपटाने यावेळेस सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावलेला आहे. यानंतर आणखीन काही महत्त्वाचे चित्रपट पुरस्कार आहेत, बरेचसे असतात, रंगभूषा, वेशभूषा वगैरे वगैरे. परंतु आपण ते न पाहता जे काही प्रमुख आहेत, ज्याविषयी परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, असे काही प्रमुख चित्रपट पुरस्कार आपण पाहूया. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये 69th आहे हा 69वा. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आता पाहिला आपण रॉकेटरी द नंबी इफेक्ट या चित्रपटाला तो मिळालेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, ठीक आहे, हे उल्लेख करण्याआधी मी थोडंसं आणखी मागे येतो. रॉकेटरी द नंबी इफेक्ट हा 69वा पुरस्कार मिळाला, बरोबर. तर तुम्हाला मागे सांगितलं होतं मी जे काही महत्त्वाचे आहेत तेच फक्त इथे मेन्शन करणार आहे. तर 68वा देखील तुम्ही नोट करू शकता. 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जो आहे तो सुरराई पोत्रू या चित्रपटाला मिळालेला होता. तो तमिळ चित्रपट होता, त्या चित्रपटाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये. ओके, आता हे झालं 69वा. नंतर पाहू आपण
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट तो सरदार उधमला मिळालेला आहे. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सरदार उधम या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून. तर 68वा लगेच पाहू. 68वा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट होता तुलसीदास ज्युनियर या चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला होता. नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट. यामध्ये एकदा काय झालं हे सलील कुलकर्णी यांचा चित्रपट आहे. एकदा काय झालं याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, हे महत्वाचं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरला होता हे विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे ते माहिती असणं गरजेचं आहे. एकदा काय झालं दिग्दर्शक सलील कुलकर्णी आहेत, त्यांच्या या चित्रपटाला मराठी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तोच 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला मिळाला आहे. शंतनू रोडे दिग्दर्शित गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सोबतच आपण मागच्या वर्षीचे देखील पाहतोय, जे काही महत्वाचे आहेत तेच फक्त. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा जो पुरस्कार आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेता 69व्या चित्रपट पुरस्कारात अल्लू अर्जुन या अभिनेत्याला मिळालेला आहे पुष्पा द राईज या चित्रपटासाठी. त्यानंतर अभिनेत्रीसाठी आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आणि कृती सेननला मिमी या चित्रपटासाठी मिळालेला आहे. ते दोन्ही आपण 68 पण पाहूया. 68व्या चित्रपट पुरस्कार मध्ये मागच्या वेळेस जो जाहीर करण्यात आला होता, तर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगन आणि सूर्या या दोन अभिनेत्याला विभागून हा पुरस्कार देण्यात आलेला होता. ओके, पहिला पॉईंट 68वा चित्रपट पुरस्काराचा, हा 69वा. यानंतर अभिनेत्री म्हणून हे दोघे जे आहेत आलिया भट्ट आणि कृती सेनन, दोघांच्या चित्रपटांची नावे देखील मेन्शन केलेली आहेत, ते देखील नोट करू शकता. गंगूबाईसाठी आलिया भट्ट आणि मिमी या चित्रपटासाठी कृती सेननला. आणि मागच्या वर्षी सर्वोत्कृष्ट 68वा म्हणजे 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो आहे मागच्या वर्षी तो अपर्णा बालमुरली या अभिनेत्रीला देण्यात आलेला होता. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पंकज त्रिपाठीला मिमीसाठीच आणि अभिनेत्रीला द काश्मीर फाईल्ससाठी पल्लवी जोशी या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अभिनेत्री मागच्या वर्षीची आवश्यकता नाही, जे प्रमुख होतं ते आपण पाहिलेलं आहे. यानंतर राष्ट्रीय एकात्मतेसाठी नर्गिस दत्त पुरस्कार जो आहे तो काश्मीर फाईल्सला मिळालेला आहे. स्पेशल ज्युरी शहरशाह. सर्वोत्तम संगीत देवश्री प्रसाद यांना पुष्पा या चित्रपटासाठी. संकलन संजय लीला भन्साळी गंगूबाईसाठी सर्वोत्तम संकलनासाठी. आणि सर्वोत्तम सामाजिक लघुपट 321 याला हा पुरस्कार मिळाला आहे. तर हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराविषयी आपण थोडक्यात माहिती घेतली. महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत या ठिकाणी आपण ते मेन्शन केलेले आहेत. 1954 पहिल्यांदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यास सुरुवात झाली होती. पहिलं वर्ष जे होतं 1954, तेव्हापासून देण्यात येतो हा पुरस्कार. आणि आता 69वा हा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. यानंतर एक युद्ध सराव आहे, महत्वाचा आहे हे देखील. युद्ध सरावात परीक्षेला बरेचसे प्रश्न विचारले जातात. कोणत्या दोन देशादरम्यान हा युद्ध सराव पार पडला, सरळ वन लाइनर मध्ये देखील प्रश्न असतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत ब्राईट स्टार 23 युद्ध सराव, म्हणजे 23 ब्राईट स्टार 23 युद्ध सराव जो आहे, हा युद्ध सरावाबद्दल डिटेलची माहिती जी आहे हा युद्ध सराव संपन्न झाल्यानंतर आपण ती पाहणार आहोत. परंतु आता नुकताच हा युद्ध सरावाची घोषणा झाली आणि हा युद्ध सराव सुरू आहे सध्या. 27 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या दरम्यान हा युद्ध सराव सुरू आहे. 27 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 16 सप्टेंबर दरम्यान हा जो युद्ध सराव आहे तो इजिप्तमधील कैरो या ठिकाणी हा सराव आयोजित करण्यात आलेला आहे. त्यात भारताने सहभाग घेतलेला आहे. भारतासोबतच इतर काही देश आहेत त्या देशांनी देखील सहभाग नोंदवलेला आहे. ते देश कोणते आणि थोडे काही 1-2 पॉईंट जे आहेत 1-2 बाबी या सरावाला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आपण ते पाहणार आहोत. आणि यानंतर या सराव संपन्न झाल्यानंतर म्हणजे 17 सप्टेंबर नंतर आणखी 16 सप्टेंबर नंतर आपण डिटेलमध्ये याची माहिती घेणार आहोत. तर प्रमुख बाबी म्हणजे इजिप्तच्या कोणत्या ठिकाणी हा सराव आयोजित करण्यात आला होता हे परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. पुढच्या वर्षी ज्यावेळेस परीक्षा होईल त्यावेळेस मागच्या म्हणजे 2023 मध्ये ह्या काळामध्ये आपल्याला आपण जे काही पाहतोय ते महत्त्वाचे आहेत सर्वच. त्यामध्ये युद्ध सराव हे देखील महत्त्वाचं आहे. तर इजिप्तच्या पश्चिम भागातील कैरो येथील पश्चिम भागातील हवाई तळ 27 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर आताच उल्लेख केलेला आहे. तर या दरम्यान हा सराव होत आहे. 16 सप्टेंबर 27 ते 16 सप्टेंबर. या सरावाचं नाव ब्राईट स्टार 23. या द्वैवार्षिक बहुस्तरीय त्रिसेवा युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय वायुदलाच्या इंडियन एअरफोर्स तुकडीने 27 ऑगस्ट रोजी उड्डाण केलेलं आहे. 27 ऑगस्ट रोजी आपण प्रयाण केलं म्हणजे तिकडं इजिप्तमध्ये या सरावासाठी आपण सहभाग घेतलेला आहे या सरावात. तर भारतासोबत इतर देश कोणते आहेत सहभागी देश, इतर देश देखील पाहूया आपण. त्यात प्रामुख्याने पहिला आहे अमेरिका, त्यानंतर सौदी अरेबिया सेकंड वन, नंतर ग्रीस आहे आणि कतार ही राष्ट्र आहेत.
2004 आणखीन या युद्ध सरावात भारतासोबतच त्यांनी देखील यात सहभाग नोंदवलेला आहे. त्यानंतर भारतातर्फ भारतीय वायुदलाच्या तुकडीत 5 MiG-29 जी विमान आहेत त्यांचा सहभाग आहे. त्यानंतर 2 IL-78, 2 C-130 आणि 2 C-17 विमानांचा या युद्ध सरावामध्ये सहभाग आहे. कोणाचा सहभाग म्हणजे किती, म्हणजे कोणते विमान आहेत ते विमानांचे प्रकार देखील आपण इथे पाहिलेले. त्यानंतर उद्देश जो आहे फक्त तो पाहूया नेमका काय उद्देश सरावाचा. तर संयुक्त कसरतींचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी घडवून आणणे हा एक प्रमुख उद्देश आहे. सीमापलीकडील देशांमध्ये परस्पर संबंध स्थापित करण्यासोबतच सहभागी देशांचे धोरणात्मक संबंध या कसरतीमुळे दृढ व्हायला सहाय्य मिळणार आहे. तर त्यातला एक प्रमुख पहिला उद्देश आहे हा. दुसरा आहे भारतीय वायुदलाची सरावासाठी परदेशात उड्डाण करत असलेली तुकडी ही वायुदलाच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या समकक्ष मानली जात आहे. तर हे 2 बाबी आहेत या सरावाच्या प्रमुख. आणि त्यानंतर आणखीन सराव संपन्न झाल्यानंतर काही त्या ठिकाणी म्हणजे महत्त्वाचे परीक्षाभिमुख रिलेटेड काही असतील बाबी, तर आपण ते आपल्या सेशनच्या माध्यमातून सराव संपन्न झाल्यानंतर ते पाहणार आहोत. ओके, तर आजच्या भागात या ठिकाणीच थांबूया. आतापर्यंत आपण जे काही महत्त्वाच्या घडामोडी पाहिलेल्या आहेत त्यावरती एखादा प्रश्न परीक्षेत आलाच तर ही माहिती खूप महत्त्वपूर्ण ठरते, त्यामुळे व्यवस्थित ते नोट करून घ्या. येणाऱ्या भागात देखील महत्त्वाच्या आठवडाभरातील महत्त्वाच्या घडामोडींसह #कंबाईन करंट अफेअर्समध्ये भेटूया. थँक्यू सो मच. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.